विचारांची ताकद, निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रीमियम चेस सेट बोर्ड, तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममधून. इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट, मॅग्नेटिक चेस सेट, ट्रॅव्हल चेस सेट, प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस. प्रत्येक चेस सेटची वैशिष्ट्ये स्मूथ मूव्हमेंट, परफेक्ट वेटेड पीसेस, मजबूत बोर्ड, आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. मनाला धार लावा, बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत. मित्र हो, श्रोते हो आणि दर्शक हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार 2026 प्राप्त आमचे मित्र पत्रकार नागेश आदापुरे यांच्याशी. नागेशजी, तुम्ही सांगितलं की मागील 15 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. सुरुवातीला वाचिकांची पत्रे किंवा इतर छोट्या मोठ्या बातम्या देणे, परंतु तरीही 4 वर्षापूर्वी साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही अनंत विचार हे साप्ताहिक पत्र सुरू केलं. मग हे सुरू करण्यामाग तुमची संकल्पना काय होती, तुमचा उद्देश काय होता, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मागील 4 वर्षापूर्वी साप्ताहिक अनंत विचार हे साप्ताहिक सुरू करण्याचा कारण असे होते की मी बातम्या लिहायचो आणि ते मोठ्या पेपरला मी पाठवायचो. दिवसातून मी 2-2, 4-4 बातम्या तयार करायचो. बर. आणि ते पाठवायचो. पण मोठ्या पेपरला गर्दी खूप असते. हा, जागांची जागेचं बंधन खूप असते, त्यामध्ये काय बातम्या लागायच्याच नाही. मी ज्यावेळेस 15-20 बातम्या पाठवेल त्यावेळेस कुठेतरी माझी छोटेसे 1-2 कॉलम 1.5 कॉलम बातमी लागायची. आणि मला जे काय सांगायचं होतं, जे समस्या मांडायची ते भाग पडत जायच्या, उशीर व्हायचा. म्हणजे बातमी दिल्यानंतर ते येईल नाही येईल त्याची खात्री नसायची. मग याच्यावर आम्ही विचार केला की आपण एक स्वतःच साप्ताहिक सुरू करूया, जेणेकरून लोकांचे विचार, लोकांच्या समस्या आणि आपल्या आजूबाजूला जे दररोज घडतंय त्याचा आपण आपल्या साप्ताहिक मधून एक लोकांच्या समोर तयार करून ते आपण लोकांच्या समस्या त्यात भरपूर प्रमाणात मांडू शकतो. त्या उद्देशानं आम्ही मग ते पेपरचं रजिस्ट्रेशन केलं. आणि आमचं म्हणजे हा चालू करण्याचा उद्देशच इतका चांगला होता की फक्त आणि फक्त लोकांच्या समस्या आणि लोकांचे विचार, चांगले विचार कसे आपण या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवू, हा उद्देश असल्या कारणानं आमचं रजिस्ट्रेशन हे मोजून फक्त 2 महिन्यात आलं. बरोबर. नाहीतर आम्हाला असं कळलं होतं की अरे नाहीतर रजिस्ट्रेशन यायला वर्ष लागतात किंवा वर्ष तरी कमीत कमी जातं. पण आमचा योगायोग चांगला की आमचं टायटल 1 महिन्यामध्ये आलं. तिथून एक 4 महिन्यात आम्हाला आर.एन.आय. आला आणि आर.एन.आय. नंबर आल्यानंतर आम्ही हे पत्रक जोरात सुरू केलं. त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे लेख असतील, सामाजिक संघटनेचे आंदोलन असतील, चांगल्या विषयाला जर का एखादा आंदोलन करत असेल तर त्याची बातमी आम्ही जरूर छापतो. एखाद्या वेळेस आमच्याकडनं क्राईमची बातमी, खून मर्डरची बातमी आम्ही शक्यतो लावायचं घ्यायचं का नाही हे ठरवतो. पण एखाद्या आंदोलनाची असो, एखाद्या चांगल्या विचाराची असो किंवा एखाद्या घडलेल्या घटनेची असो, त्याची दखल घेऊन ते काम मार्गी लागत जर असं तर त्या बातम्या आम्ही 100% त्याला चांगले पेज देऊन ती बातम्या अधिक गडद करून आम्ही ते ज्या त्या विभागापर्यंत, अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. त्यातून समाजाचे प्रश्न कसे सुटतील यासाठी आमचा अनंत विचार हा सातत्यानं आज सुद्धा आमच्या पेपरला बातम्या 80% असतात, 20%च्या आतच जाहिरात असतात. म्हणजे मागील 15 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, पत्रकारितेमध्ये. तुमचा अनुभव तसा त्या 15 वर्षाच्या मनाने मोठा आहे.
मग त्यावेळेस तुम्हाला जे जाणवलं की बातम्या कुठल्या दिल्या पाहिजे आणि कोणत्या कोणत्या बातम्यांना स्पेस मिळाली पाहिजे, विशेषतः तुम्ही सांगितलं की सामाजिक प्रश्न जे असतील ते प्रश्न मांडले पाहिजे, सामाजिक प्रश्नासाठी कोणी आंदोलन करतं त्याची बातमी घेतली पाहिजे. आता हे तुम्ही सांगितलं की अपघाताच्या बातम्या किंवा बाकीच्या बातम्या गुन्हेगार वृत्ताच्या, तर त्याचं प्रमाण तुमच्याकडे कमी आहे. मग एक मागच्या तुमच्या अनुभवानुसार तुम्ही सकारात्मक बातम्या देण्यावर तुमचं कल आहे आणि ते आम्ही पाहतो. तुमच्या म्हणजे आपल्या आनंद विचाराचं संपादकीय सुद्धा खूप छान असतं, छोटं असतं पण ते छान असतं. म्हणजे सामाजिक प्रश्नाची जाणीव ठेवून ते लिहिलं गेलेलं असतं आणि हा विचार तुमचा एक चांगला असल्यामुळं मागील 4 वर्ष अखंडपणे हा आनंद विचार सुरू आहे. त्याच्यामध्ये कुठलाही खंड नाही सर. हा असाच पुढं अखंडित चालू ठेवा अशी तुम्हाला विनंती करतो. नक्की. खूप छान माहिती दिली. धन्यवाद. स्पीड, स्टाईल आणि बॅलन्स यांचा परफेक्ट मिलाप म्हणजे स्केटिंग. शहरातील सर्वोत्तम स्केटिंग सेट्स मिळतात साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममध्ये. इथे उपलब्ध ॲडजस्टेबल रोलर स्केट्स, प्रोफेशनल इनलाईन स्केट्स, बॅलन्स स्केट्स, प्रोटेक्शन गिअर सेट्स, हेल्मेट, नी गार्ड, एल्बो गार्ड, रिस्ट गार्ड आणि सुरक्षिततेसाठी लागणारे सर्व साहित्य. या स्केटिंग सेटची वैशिष्ट्ये: मजबूत व्हील्स, स्मूथ बिअरिंग्ज, मजबूत स्ट्रॅप, हलके वजन, ॲडजस्टेबल साईज. नवशिके तसेच प्रोफेशनल या दोघांसाठी अगदी योग्य डिझाईन.